बारामती येथील ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्राच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या भव्य कृषी प्रदर्शनात शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून प्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी रविवार 18 जानेवारी रोजी राज्यासह परराज्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली। महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांसह कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू, हरियाणा आदी राज्यातून शेतकरी या प्रदर्शनास भेट देण्यासाठी आले होते। रविवार सुट्टीचा दिवस असल्याने सकाळी 8 वाजल्यापासूनच शेतकऱ्यांची गर्दी वाढू लागली। आधुनिक शेती तंत्रज्ञान, नवनवीन प्रयोग आणि भविष्यातील शेतीची दिशा दाखवणाऱ्या प्रात्यक्षिकांमुळे संपूर्ण परिसर गजबजून गेला होता। माती विना शेती, हायड्रोपोनिक्स, व्हर्टिकल फार्मिंग, परदेशी फळपिकांची लागवड, एक खोड पद्धतीने डाळिंब व पेरू लागवड तसेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानावर आधारित तूर, केळी व कांदा लागवडीचा प्रयोग पाहून शेतकरी विशेष प्रभावित झाले। विशेषतः आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानावर आधारित ऊस शेतीच्या दालनात शेतकऱ्यांची सर्वाधिक गर्दी पाहायला मिळाली। या ठिकाणी ऊसाच्या विविध जाती, त्यांची वाढ, उत्पादन क्षमता तसेच AI तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पाण्याचा, खतांचा व रोग नियंत्रणाचा कसा अचूक वापर करता येतो याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली। अनेक शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानाविषयी प्रश्न विचारून प्रत्यक्ष प्रकल्प सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी केली। प्रदर्शनामध्ये कृषी विज्ञान केंद्रामार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या विविध प्रशिक्षण कार्यक्रमांची माहिती देण्यात आली आहे। आधुनिक शेती तंत्रज्ञान आधारित पीक व्यवस्थापन, प्रक्रिया उद्योग, मूल्यवर्धन आदी विषयांवरील प्रशिक्षणासाठी शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर नोंदणी केली। तसेच विविध खासगी कंपन्यांच्या स्टॉलवर पिकांच्या सुधारित वाणांची, बियाणांची, खतांची व कृषी अवजारांची माहिती घेण्यासाठी शेतकऱ्यांची सतत गर्दी दिसून येत होती। या प्रदर्शनाचे एक विशेष आकर्षण म्हणून ट्रस्टचे विश्वस्त रणजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली भीमथडी अश्व प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले। या प्रदर्शनामुळे शेतकऱ्यांना देशी अश्व संवर्धनाबाबत माहिती मिळाली आणि उपस्थितांमध्ये उत्सुकता निर्माण झाली। दरम्यान डॉक्टर ललित कुमार धायगुडे, अवर सचिव कृत्रिम बुद्धिमत्ता विभाग, महाराष्ट्र राज्य यांनी कृषी प्रदर्शनास भेट देऊन विविध तंत्रज्ञान आधारित उपक्रमांची पाहणी केली। त्यांनी कृषी क्षेत्रात AI तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापराचे महत्त्व अधोरेखित केले। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बारामती वार्तापत्र चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।